Welcome to today's chemistry lecture. Students, in last lecture we have completed the alcohol, phenol and the ether chapter. Now today we are start the new chapter aldehydes, ketones and carboxylic acid. आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत ज्याचे नाव आहे aldehyde, ketones and carboxylic acid. Now student, in previous chapter we learned about the compound containing carbon oxygen single bond. आपण मागच्या चॅप्टर मध्ये असे काही ऑर्गॅनिक कंपाउंड पाहिले की ज्याच्यामध्ये आपण कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचा स्टडी केला. Now in today's lecture we are studying the organic compounds in which carbon oxygen double bonds. आजच्या लेक्चर मध्ये आपण असे काही ऑर्गॅनिक कंपाउंड्सचा स्टडी करणार आहोत की ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो काही बॉन्ड आहे तो काय आहे, डबल बॉन्ड आहे. नाउ द कंपाउंड कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आर कॉल्ड कार्बोनिल कंपाउंड्स. असे कंपाउंड की ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असतो अशा कंपाउंडला काय म्हटलं जातं, कार्बोनिल कंपाउंड्स असं म्हटलं. मग कार्बोनिल कंपाउंड्स कसे काढले जातात पहा. कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे आणि कार्बनची जी काही वॅलेन्सी आहे, कार्बन हा कसला आहे, टेट्रा वॅलेन्सी म्हणजे त्याला 4 बॉन्ड कनेक्ट असतात. त्याच्यापैकी 2 बॉन्ड कोणाला गेले, ऑक्सिजनला, आणि हे 2 दिलेली वॅलेन्सी काय आहे तर फ्री आहे. आणि अशा ग्रुपला काय म्हटलं जातं, कार्बोनिल कंपाउंड्स. या ग्रुपला काय म्हटलं जातं, कार्बोनिल कंपाउंड्स. बरोबर आहे. द कंपाउंड्स कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड्स. सो these compounds are called carbonyl compounds. So in previous year we can see the some compounds which contains carbonyl groups. Which groups? Aldehyde, R C double bond O H. Next one, ketone, R C double bond O R. Acid, R C double bond O OH. हे जर तुम्ही 3 एक्झाम्पल पाहिले तर याच्यामध्ये हा जो काही C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O म्हणजेच कार्बोनिल इन्क्लूड असणारे कंपाउंड्स आहेत. म्हणजे आपण एक नवीन चॅप्टरचा स्टडी करतोय ज्याचे नाव काय म्हटलं आपण, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ग्रुप विच कंटेन्स कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय म्हटलं आपण की ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये असणारा बॉन्ड हा काय आहे तर डबल बॉन्ड आहे. मग ह्या कार्बन आणि ऑक्सिजन पैकी डबल बॉन्ड सोडून जे काही 2 बॉन्ड शिल्लक राहिले हे काय केले जातात, सॅटिस्फाय केले जातात. मग ते का पाहण्यामध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन असे 2 कंपाउंड अगोदर आपण पाहणार. जनरली in aldehyde carbonyl groups 1 valence is satisfied by the hydrogen. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप पैकी एक वॅलेन्सी काय केली जाते, हायड्रोजनने सॅटिस्फाय केली जाते. अपार्ट फ्रॉम द अल्किल ग्रुप्स मीन्स इन aldehyde the valency of carbonyl group is satisfied the hydrogen apart from the alkyl or the aryl groups. This compound is known as aldehyde and its functional group is dash C double bond OH. Now carbonyl group is the important functional group in our organic chemistry. Organic chemistry मध्ये हा जो काही कार्बोनिल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप फार महत्त्वाचा आहे की ज्याचा स्टडी आपण अल्डिहाइड मध्ये, कीटोन मध्ये आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करणार आहोत. अल्डिहाइड मध्ये काय म्हटलं आपण, इन अल्डिहाइड्स द 1 हायड्रोजन अटॅच्ड टू द कार्बोनिल कंपाउंड अपार्ट फ्रॉम द अल्किल ग्रुप्स. कार्बोनिल ग्रुपला ॲटलिस्ट एक तरी हायड्रोजन अटॅच झालेला असतो अल्किल ग्रुप सोडून, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, अल्डिहाइड. आणि ज्याचा जनरल फॉर्म्युला किंवा फंक्शनल ग्रुप आहे डॅश C डबल बॉन्ड OH. नाउ इन कीटोन्स द कार्बोनिल ग्रुप इज बॉन्डेड टू 2 अल्किल ग्रुप्स. These 2 alkyl groups may be same or different. हे जे काही 2 alkyl groups कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले आहेत हे मे बी काय असतील, सेम असतील किंवा डिफरंट असतील. म्हणजे यांना काय म्हटलं जातं, कीटोन्स. नाउ इन aldehydes this group is called as the formyl and it is always present at
द चेन. हे नेहमी कुठं असतात? चेनच्या टर्मिनलला असतात. अँड कीटोन, these functional group are always present in the middle of the chain. हे नेहमी चेनच्या कुठं असतात? मिडलला असतात. ते काय केलं आपण? कीटोन. Now in carboxylic acid, carbonyl group is bonded to one hydroxyl group apart from the alkyl or the aryl groups. अल्किल आणि अरिल ग्रुप सोडून तो दुसऱ्या एका ग्रुपला जोडलेला असतो तो म्हणजे कुठला? हायड्रॉक्सिल. सो दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज द कार्बोक्सिल ग्रुप. This group is called carboxyl group. Now in this chapter we are detailed study the aldehyde, ketones and the carboxylic acid. या चॅप्टर मध्ये आपण या तिघांचाही सिरियली काय करणार आहोत? स्टडी करत जाणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया आता याचं क्लासिफिकेशन. काय काय क्लासिफिकेशन पाहता? फर्स्ट वन, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. सुरुवातीला आपण अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन पाहूया. Now, aldehydes are classified into two types. हे जे काही aldehydes आहेत हे as per the carbonyl group is attached to the carbon skeleton. These are classified into two types. First one is the aliphatic aldehyde. Second one is the aromatic aldehyde. First one, aliphatic aldehydes. Second one, aromatic aldehydes. याच्यामध्ये आपण दोन क्लास पाहणार आहोत अल्डिहाइडचे. कोणकोणते? एक म्हणजे अलिफॅटिक अल्डिहाइड आणि दुसरा aromatic aldehyde. फर्स्ट वी सी द अलिफॅटिक अल्डिहाइड्स. अलिफॅटिक अल्डिहाइडची डेफिनेशन पाहण्यापूर्वी मी बोर्डवरती काही एक्झाम्पल देते. पाहता. फर्स्ट वन इज द CH3CHO. सेकंड वन CH3CH2CHO. Third one HCHO. Observe these three examples. या तीन एक्झाम्पलचं जर निरीक्षण केलं आपल्याला तर असं दिसून येईल हा जो काही फॉर्मिल ग्रुप आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड इज डायरेक्टली अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp3 हायब्रिडायझेशन कधी असतं? ज्यावेळी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्यावेळी त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन हे sp3 हायब्रिडायझेशन असतं. मग ह्या एक्झाम्पलमध्ये हा जो काही फॉर्मिल किंवा अल्डिहाइड ग्रुप आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला कनेक्ट म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बन. म्हणजे काय म्हणतो याला? सॅच्युरेटेड कार्बन. See the second example. In this example also, aldehyde or the formyl group connected to the sp3 hybridized carbon atom. So this one is the aliphatic aldehydes. आता आपल्याला हे example वरून काय सांगता येईल? Aliphatic aldehydes are those aldehydes in which CHO or the formyl group is directly attached to sp3 hybridized carbon atom, that is saturated carbons. याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप म्हणजे CHO ग्रुप हा डायरेक्टली sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला कनेक्ट आहे किंवा काय म्हटलं जातं याला? सॅच्युरेटेड कार्बनला कनेक्ट आहे. म्हणून यांना काय म्हटलं जातं? अल्डिफॅटिक अल्डिहाइड. पण खाली एक एक्झाम्पल दिसेल तुम्हाला ज्याच्यामध्ये अल्डिहाइड हा ग्रुप कशाला कनेक्ट आहे? हायड्रोजनला. मग हे वरच्या दोन एक्झाम्पलशी सिमिलर आहे का? नाही. पण मग हा जो काही ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड मधल्या किंवा कार्बोनिल ग्रुप मधल्या कार्बनची व्हॅलेन्सी ही हायड्रोजनने सॅटिस्फाय केली आणि या कंपाऊंडचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड. आणि हे काय आहे तर एक्सेप्शन आहे, अपवादात्मक असं हे एक्झाम्पल आहे अल्डिहाइड मधल्या अलिफॅटिक अल्डिहाइडसाठी. पहा आपण हे दोन एक्झाम्पल, तीन एक्झाम्पल पैकी हे दोन एक्झाम्पल असे पाहिले की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप हा डायरेक्टली sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला कनेक्ट आहे. मात्र हे जे काही शेवटचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण की अल्डिहाइड ग्रुप किंवा फॉर्मिल ग्रुप हा हायड्रोजनला कनेक्ट आहे. मग हायड्रोजन हा काही sp3 आहे का? नाही. पण मग हे जे काही एक्झाम्पल आहे हे कसले एक्झाम्पल आहे? एक्सेप्शन एक्झाम्पल आहे. याचे नाव आहे फॉर्माल्डिहाइड. Now this one is the aliphatic aldehyde. Then next type is aromatic aldehyde. आता याचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला बोर्डवर देते.
ऑब्झर्व करायचे, निरीक्षण करायचे आणि नंतर आपण त्याच्यावरून डेफिनेशन सांगू. पहा, पहिलं एक्झाम्पल असं मी काढलं, बेन्झीन रिंग कनेक्टेड टू. सेकंड वन, and last one is the now observe these three example. जर आपण हे तिन्ही एक्झाम्पल पाहिले तर त्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग आणि बेन्झीन ही काय दाखवते, ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवते. ॲरोमॅटिक म्हणजे एनी सायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम विच कंटेन्स अल्टरनेट सिंगल और डबल बॉन्ड्स. मग हे काय सगळे ॲरोमॅटिक आहे आणि या ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये एक एक हा काय फॉर्म्युल ग्रुप. याच्यामध्ये काय लिहिलं CHO. दिस वन इज द ऑल्सो फॉर्म्युला. दिस वन इज ऑल्सो फॉर्म्युला ऑफ द अल्डिहाइड ग्रुप. मीन्स in these examples or observing this example we define that aromatic aldehydes are those aldehydes in which aldehyde group or the formyl group is directly attached to कशाला डायरेक्टली अटॅच झाले, aromatic ring. कशाला अटॅच झाले, aromatic ring. So that's why these compounds are called aromatic aldehydes. हे जे काही तिन्ही एक्झाम्पल्स आहेत या तिन्ही एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये अल्डिहाइड म्हणजे CHO हा जो काही ग्रुप आहे हा बेन्झीन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली कनेक्ट झाला, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. नाव काय करता येईल, दिस वन इज द बेन्झाल्डिहाइड. दिस वन इज 1 2 पोझिशन कॉल्ड अर्थो मिथिल बेन्झाल्डिहाइड. This one is para-nitrobenzaldehyde, and these one are the examples of aromatic aldehydes. And this one is the classification of aldehyde. Which two types of aldehyde? First one is the aliphatic aldehyde. Second one is the aromatic aldehyde. So, in exam, ask the question about her. Classify the following compounds. परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जातो की खालचे कंपाऊंड्स आहेत क्लासिफाय करा. काय प्रश्न विचारला जातो ना, मी काही बोर्डवरती एक्झाम्पल लिहिली आहे त्याच्यामधून तुम्हाला क्लासिफाय करायचे कोणते एक्झाम्पल हे ॲलिफॅटिक अल्डिहाइडचे आहेत आणि कोणते एक्झाम्पल हे ॲरोमॅटिक अल्डिहाइडचे आहेत. पाहता, डबल बॉन्ड OH. सेकंड वन C double bond OH. Third one, cyclic ring connected to CHO. And last one, benzene ring connected to CHO CH3. Now these four compounds are classified into aldehyde. याच्यापैकी कोणते ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आहेत आणि कोणते ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आहेत हे आपल्याला क्लासिफाय करायचे. आता ॲलिफॅटिक म्हणजे काय म्हटलं की ज्याच्यामध्ये CHO हा जो काही ग्रुप आहे हा डायरेक्टली अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला कनेक्ट. पहिलं एक्झाम्पल पाहूया. CHO ग्रुप कनेक्टेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. That's why this example is aliphatic aldehyde. Second one, C double bond OH directly connected to sp2 hybridized carbon atom. So these one are not aliphatic aldehyde. Last one, CHO group is connected to saturated carbon atoms. That's why these are aliphatic aldehydes. This one aromatic aldehyde because CHO group is directly connected to the aromatic ring. That's why this example is aromatic aldehydes. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले, क्लासिफाय करा तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. हे क्लासिफिकेशन पाहिलं आपण अल्डिहाइड्स. नेक्स्ट पाहिजे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. नाउ कीटोन्स म्हणजे काय म्हणतो आपण, इन कीटोन्स द कार्बोनिल ग्रुप्स आर अटॅच्ड टू द 2 अल्किल ग्रुप्स. कार्बोनिल ग्रुप हा 2 अल्किल ग्रुप
ग्रुपला काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो आणि कार्बोनिल ग्रुप हा नेहमी कुठं असतो, मिडलला असतो चेनच्या. अल्डिहाइड ग्रुप कुठं असतो, हा नेहमी टर्मिनलला असतो. Now these ketones are also classified into two types. First one is the aliphatic ketones. Aliphatic ketone, and second one is the aromatic ketone. Second one क्या है वो, aromatic ketones. Now first we see some examples and then define the aliphatic ketones. See there some example. CH3, C double bond O, CH3. Next one, C2H5, C double bond O, C3H7. Observe this example. Carbonyl group is directly attached to the sp3 hybridized carbon atoms. This one is the carbonyl group connected to sp3 hybridized carbon atom or the saturated carbon. That's why this example is the aliphatic ketones. Second one, in this example also carbonyl group. It is also called as the oxo or the keto. याला काय म्हटलं जातं, ऑक्सो किंवा केटो असं म्हटलं जातं. हे डायरेक्टली कोणाशी कनेक्टेड, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम किंवा सॅच्युरेटेड कार्बनला कनेक्टेड, म्हणून यांना काय म्हटलं आपण, aliphatic ketones. Now we define the definition of aliphatic ketone. Aliphatic ketones are those ketones in which carbonyl group or the compound is directly attached to the sp3 hybridized carbon or saturated carbon atoms. So these are called aliphatic ketones. Now these aliphatic ketones are also classified into two types depending upon the two alkyl groups attached to the carbonyl groups. हे जे काही अलिफॅटिक कीटोन्स आहेत ते पुन्हा दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले. कशावरून, कार्बोनिल ग्रुपला अटॅच झालेल्या दोन अल्किल ग्रुप्सवरून. हे जे काही दोन अल्किल ग्रुप्स आहेत हे वेगळे काय असतील, सेम असतील किंवा डिफरंट असतील. आणि याच्यावरून त्याचे दोन टाइप झाले. एक सिंपल कीटोन्स, काय म्हटलं जातं, एक सिंपल कीटोन्स किंवा त्याला काय म्हटलं, सिमेट्रिकल. एक काय म्हटलं, सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स. नेक्स्ट वन मिक्स और अनसिमेट्रिकल. मिक्स और काय म्हटलं, अनसिमेट्रिकल कीटोन्स. Now first see the some examples. First one, now carbonyl group connected to two alkyl groups. Carbonyl group ला दोन alkyl group connect झाले. ते दोन्ही alkyl groups पहा काय आहेत. दूसरे एग्जाम्पल घेतले, सपोज C2H5, C डबल बॉन्ड O, C2H5. जर तुम्ही हे दोन एक्झाम्पल ऑब्झर्व केले तर आपल्याला असं दिसून येईल की कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप काय आहेत, सेम आहेत. दुसरं एक्झाम्पल पाहिलं, कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत. सो दीज आर सिंपल. डेफिनेशन कशी तयार करता येईल, simple or the symmetrical ketones are those ketones in which two alkyl groups are the allyl groups. जसं आपण alkyl किंवा aryl दोन्ही ग्रुप जोडू शकतो. Two alkyl or the allyl groups attached to the carbonyl carbon are same or the identical. कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप्स किंवा अरिल ग्रुप्स हे काय असतील, सेम असतील, आयडेंटिकल असतील, तर त्यांना काय म्हटलं जातं, सिंपल और द सिमेट्रिकल कीटोन असं म्हटलं जातं. की जसं याच्यामधला हा जो काही कार्बन याला काय म्हटलं, कार्बोनिल कार्बन. याला काय म्हटलं जातं, कार्बोनिल कार्बन. आणि जो काही ऑक्सिजन याला काय म्हटलं, कार्बोनिल ऑक्सिजन. डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात येते का पहा, लिहायला सोपी आहे. डेफिनेशन काय म्हणता येते, सिंपल कीटोन्स आर दोज कीटोन इन विच टू अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर सेम और द आयडेंटिकल. असे कीटोन की ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप काय असतील, सेम असतील, आयडेंटिकल असतील, तर त्यांना आपण सिंपल कीटोन असं म्हणतो. देन नेक्स्ट मिक्स और अनसिमेट्रिकल. दूसरा एग्जाम्पल, दूसरा टाइप का है मिक्स. एग्जाम्पल को हम अपन
C2H5. Next one CH3, C11O, C6H5. आता पहा दोन्ही एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केले. पहिले एक्झाम्पल कार्बोनिल कार्बन कनेक्टेड टू वन ग्रुप मिथिन. सेकंड वन इथिन. आता पहा या एक्झाम्पल मध्ये कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का? नाही. दोघांपैकी एक हा मिथिल आहे, दुसरा हा काय आहे? इथिल आहे. म्हणजे या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट आहेत, सेम नाही. दुसरे एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले आहे मिथिल आहे, दुसरा काय आहे? फिनिल. म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप हे काय आहेत? डिफरंट आहेत. म्हणजेच आपल्याला काय डेफिनेशन सांगता येईल? मिक्स ऑर द अनसिमेट्रिकल कीटोन्स are those ketones in which two alkyl groups attached to the carbonyl carbon are different. That's why these examples are mixed or the unsymmetrical ketones. मुलांनो, मिक्स कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बनला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट असतात, तर सिंपल मध्ये कार्बोनिल कार्बनला कनेक्ट झालेले दोन्ही अल्किल ग्रुप काय असतात? सेम असतात. असे हे दोन टाइप्स आपण या ठिकाणी पाहिले. कोणाचे? ॲलिफॅटिक कीटोन्सचे. नाउ सी सेकंड टाइप ॲरोमॅटिक कीटोन्स. सेकंड टाइप काय आहे पहा? ॲरोमॅटिक कीटोन्स. First we see some examples, then define the definition of aromatic ketone. See, first one काय पाहिलं आपण? aromatic ketone पाहतोय ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप is directly connected to कशाला असे पहा. एक्झाम्पल त्यासाठी ऑब्झर्व करायचे म्हणजे तुम्हाला इझिली डेफिनेशन काय करायचे सांगते. मी बोलवती दोन एक्झाम्पल घेऊ. पहिले एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर जो काही कार्बोनिल ग्रुप हा कशाला कनेक्ट झालाय पहा? ॲरोमॅटिक रिंगला. या साईडला सुद्धा तो काय झालाय? ॲरोमॅटिक रिंगला कनेक्ट झाला. दुसरे एक्झाम्पल पाहू. कार्बोनिल ग्रुप ऑफ द कार्बन इज डायरेक्टली कनेक्टेड टू द ॲरोमॅटिक रिंग. दॅट्स व्हाय दीज एक्झाम्पल्स आर ॲरोमॅटिक कीटोन्स. सिंपल. डेफिनेशन कशी तयार करता येईल? ॲरोमॅटिक कीटोन्स आर दोज कीटोन्स इन विच कार्बोनिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द ॲरोमॅटिक रिंग. असे कीटोन की ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला कनेक्ट झालेला असेल त्यांना काय म्हटलं जातं? ॲरोमॅटिक कीटोन्स असं म्हणतात. आणि ते त्याचे एक्झाम्पल्स आहेत. जसं कार्बोनिल ग्रुप हा दोन बेन्झीन रिंगला कनेक्ट आहे आणि हा दोन डिफरंट अल्किल ग्रुपला. हे क्लासिफाय करता येईल आपल्याला सिंपल आणि अनसिमेट्रिकल मध्ये करता. कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही ग्रुप काय आहेत? सेम आहे म्हणून हे सिंपल होऊन जाईल. कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन्ही ग्रुप काय? डिफरंट आहेत म्हणून हे काय म्हणता येईल? मिक्स कीटोन असं म्हणतात. अशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी पाहून झालेलं आहे. नेहमीसाठी आपण काही एक्झाम्पल याच्यासाठी देते मी जे तुम्ही काय करा? क्लासिफाय करायचे. प्रश्न काय विचारला जातो? अल्डिहाइड सारखा सेम प्रश्न आहे. क्लासिफाय द फॉलोइंग कंपाउंड्स ॲज सिंपल ऑर द मिक्स. खाली काही कंपाउंड देते ते तुम्ही काय करायचे? सिंपल आणि मिक्स मध्ये काय करायचे? क्लासिफाय करायचे. पहिला काय? बेन्झोफेनॉल. सेकंड वन ॲसिटोन. थर्ड वन ब्युटॅनोन. अँड लास्ट वन ॲसिटोफेनॉल. लास्ट वन काय पहा? ॲसिटोफेनॉल. चार कंपाउंड दिले. हे तुम्हाला काय करायचे? क्लासिफाय करायचे की ते ॲरोमॅटिक कीटोन्स आहेत, ॲलिफॅटिक कीटोन्स आहेत, सिंपल का मिक्स. आता आपण सिंपल आणि मिक्स मध्ये करणार. त्यासाठी तुम्हाला बेन्झोफेनॉलचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. कशाचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे? बेन्झोफेनॉल. बेन्झोफेनॉल म्हणजे काय म्हटलं आपण? कार्बोनिल ग्रुपला दोन्ही बाजूला बेन्झीन रिंग कनेक्ट झालेली असते. दिस वन इज द बेन्झोफेनॉल. हे तुम्ही असं अल्टरनेट काढा किंवा सर्कल काढा, दोन्ही चालतात. ॲसिटोन फॉर्म्युला काय पहा? CH3 डबल बॉन्ड O CH3. ब्युटॅनोन मीन्स हाऊ मेनी कार्बन atoms? ब्युटेन मीन्स 4. 1 2 3 4. कीटोन हा मिडल असतो म्हणून मधल्या कार्बनला डबल बॉन्ड ऑक्सिजन जोडायचा
CH3, CH2, CH2. ॲसिटोफेनॉल बेन्झीन रिंगला ॲसिटिक ग्रुप कनेक्ट असतो. ड्रॉ द स्ट्रक्चर. ज्यावेळी तुम्ही स्ट्रक्चर काढाल त्यावेळेस हे तुम्हाला सोपं जाणार आहे. स्ट्रक्चर शिवाय तुम्हाला हे क्लासिफाय करता येणार नाही. प्रश्न काय दिलाय? क्लासिफाय द फॉलोविंग ॲज सिंपल ऑर द मिक्स कीटोन्स. हे मिक्स आणि सिंपल मध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचं. आता पहा, कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेले दोन ॲल्किल ग्रुप सेम आहेत म्हणून हे काय झालं? सिंपल कीटोन्स. दिस वन कार्बोनिल ग्रुप कनेक्टेड टू two same groups, that's why these are also simple. Here carbonyl group connected to two different groups. One is methyl and second one is ethyl. So this one is the mixed group. And here carbonyl group connected to aromatic ring. These are the aromatic aldehyde and the this one mixed because carbonyl group connected to two different alkyl groups. कार्बोनिल ग्रुप हा दोन वेगवेगळ्या अल्किल ग्रुपला कनेक्ट आहे म्हणून हे काय तर मिक्स कीटोनचे एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. नेक्स्ट पाहिजे आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट पाहणार आहोत आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन. So, carboxylic acid are also classified into two types. Carboxylic acid म्हणजे काय सांगितलं आपण की कार्बोनिल ग्रुप हा apart from the alkyl group attached to the hydroxyl group. म्हणजे अल्किल ग्रुप सोडून तो कशाशी कनेक्ट असतो? OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुपशी, म्हणून त्याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. ज्याचा जनरल फॉर्म्युला फंक्शनल ग्रुप आहे डॅश COO-OH. जनरल फॉर्म्युला RC=OH, carboxylic acid. It can be also represented as RCOOH. अशा पद्धतीने हे काय केलं जातं? रिप्रेझेंट केलं. नाउ कार्बोक्सिलिक ॲसिड आर also classified into aliphatic carboxylic acid and aromatic carboxylic acid. हे पुन्हा किती टाइप मध्ये क्लासिफाय केले? दोन टाइप्स मध्ये. एक aliphatic carboxylic acid and second one is the aromatic carboxylic acid. अशा दोन टाइप्स मध्ये काय केलं जातं? डिवाइड केलं जातं. पुन्हा आपण काही एक्झाम्पल पाहणार आहे. पाहता मी काही एक्झाम्पल म्हणून लिहिते. CH3COOH, CH3 CH2 COOH. Next one HCOOH. Now see these examples, first, second and third. Now see here student, this carboxylic group is directly attached to the sp3 hybridized carbon atom or the saturated carbon atoms. And second example also COOH means carboxylic group is attached to the saturated or the sp3 hybridized carbon atom. That's why these are aliphatic carboxylic acid. Definition is aliphatic carboxylic acids are those acids in which carboxylic group is directly attached to the sp3 hybridized carbon, that is saturated carbon atoms. So these are called aliphatic carboxylic acid. But see the example. In this example, COOH group is attached to the hydrogen and not carbon. ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये COOH हा ग्रुप कशाला कनेक्ट आहे? हायड्रोजनला. कार्बनला आहे का? जर कार्बनला असेल तरच आपण त्याला काय म्हणतो? ॲलिफॅटिक. बट दिस वन इज ऑल्सो ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अँड दिस इज द एक्सेप्शन. हे काय आहे? एक्सेप्शनल आहे. याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड. याचं नाव काय आहे? फॉर्मिक ॲसिड असं या ठिकाणी याचं नाव आहे. याचे पुन्हा काही टाइप्स आहेत डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲसिड ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल ऑफ द स्ट्रक्चर. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचे पुन्हा काही टाइप्स आहेत. कशाच्या आधारे? की ज्याच्यामध्ये किती ॲसिडचे ग्रुप प्रेझेंट आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये. सो ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आर ऑल्सो क्लासिफाईड इनटू
3 times. Which types? How many types? 3 types. First one, monocarboxylic acid. First one, monocarboxylic acid. Second one, dicarboxylic acid. Second one, dicarboxylic acid. And last one, tricarboxylic acid. Tricarboxylic acid. कशाच्या आधारे क्लासिफिकेशन आहे? नंबर ऑफ ऍसिड or carboxylic group present in their molecular structure. First one is the monocarboxylic acid. First, see the some example: COH, CH3COOH. Second one, C2H5 COOH. जर तुम्ही हे 3 एक्झाम्पल ऑब्झर्व केले तर प्रत्येकामध्ये किती कार्बोक्सिलिक ग्रुप आहे? सिंगल. 1 1 1. That's why these examples are monocarboxylic acid. प्रत्येकामध्ये एकच कार्बोक्सिलिक ग्रुप आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. डेफिनेशन काय लिहिता येईल? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स आर दोज ऍसिड in which only one carboxylic group is present in their structure or the molecule. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये फक्त एक आणि एकच कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हटलं जातं? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. सगळ्यांच्या लक्षात येतं डेफिनेशन. मोनो मीन्स सिंगल. नावावरून सुद्धा तुम्हाला याची डेफिनेशन सांगितलं. सिंगल ऍसिड ग्रुप असणारं स्ट्रक्चर म्हणजे काय म्हटलं आपण त्याला? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. Second one, dicarboxylic acid. Di means 2. So, in their structure of the molecule, 2 carboxylic groups are present. What is the structure? COOH dash COOH. Dicarboxylic acid. किती ऍसिडचे ग्रुप आहे सांगितलं? 2. डेफिनेशन काय लिहिता येईल? Dicarboxylic acids are those acids in which 2 carboxylic groups are present in their structure. की ज्याच्यामध्ये 2 कार्बोक्सिलिक ग्रुप असतील त्यांना डायकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतात. देन सेकंड वन, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड की ज्याचं स्ट्रक्चर आहे सायक्लिक ऍसिड. आता स्ट्रक्चर जरा बाजूला काढून इकडं CH2COH COOH HO CH2COOH. This one is the citric acid. काय म्हटलंय? सायट्रिक ऍसिड असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये किती कार्बोक्सिलिक ग्रुप आहे? 1 2 3. एकच स्ट्रक्चर आहे मात्र त्याच्यामध्ये 3 कार्बोक्सिलिक ग्रुप्स आहेत म्हणून त्यांना आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. डेफिनेशन काय सांगता येईल? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर दोज ऍसिड इन विच 3 कार्बोक्सिलिक ग्रुप आर प्रेझेंट. दॅट्स वाय दीज आर द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड्स. अशा पद्धतीने आपण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं क्लासिफिकेशन पाहिले. कशाच्या आधारे? नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. हाऊ मेनी क्लास? 3. विच वन? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, डायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्लास इज ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. पुढचा टाईप काय आहे आपला? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचा नेक्स्ट टाईप आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं एक्झाम्पल बघू अगोदर COOH. सेकंड वन COOH COOH. हे एक एक्झाम्पल आणि हे एक एक्झाम्पल. पहिलं जर आपण एक्झाम्पल पाहिलं याच्यामध्ये तर COOH ग्रुप म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द ॲरोमॅटिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक ग्रुपला अटॅच आहे म्हणून यांना काय म्हटलं जातं? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. इन दिस एक्झाम्पल 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आर डायरेक्टली अटॅच्ड टू द ॲरोमॅटिक रिंग. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड अँड दीज आर डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स. हे एक्झाम्पल कशाचं आहे? डायकार्बोक्सिलचं. कारण याच्यामध्ये 2 कार्बोक्सिलिक ग्रुपचे काय आहेत? प्रेझेंट. अशा पद्धतीने आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं? इंट्रोडक्शन की ज्याच्यामध्ये कार्बोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, बरोबर आहे. प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण
कार्बन ऑक्सिजन असे सिंगल बॉन्डचा स्टडी केला. याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनचा स्टडी केला. अल्डिहाइड म्हणजे काय, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्यांचं तिघांसाठी क्लासिफिकेशन. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण थांबूया. थँक्यू.